बच्या वर्गात मी चेक पिरियडला आले आणि चेक पिरियडला आल्यानंतर मुलांसाठी बुद्धिवर्धक खेळ घ्यायचा ठरवला. तर आता या बुद्धिवर्धक खेळामध्ये एकूण 10 कप वापरलेले आणि हे जे 10 कप आहेत ते यूज अँड थ्रोचे चहाचे कप आहेत. त्यांचा जो क्रम आहे तो 4, 3, 2, 1 असा ठेवलेला आहे. पहिला क्रम 4 कपांचा आहे, दुसरा क्रम 3 कपांचा आहे, तिसरा क्रम 2 कप, चौथा क्रम 1 कप आहे. आता याच्यामध्ये फक्त 3 कप हलवायचे आणि पुन्हा आहे असाच 4, 3, 2, 1 असा क्रम ठेवायचा आहे. नियम लक्षात आला तुमच्या? पहिला क्रम 4, दुसरा 3, तिसरा 2 आणि परत 1. फक्त तुम्हाला 3 कप हलवायचे. एक कप हलवलाय तर 2 राहिले, 2 राहिले तुझे. आठवत बघा, 4 मध्ये 4, इकडं 3, इकडं 3. मी कसं सांगितलं होतं? 4, 3, 2, 1. आता परत मांडूया हा क्रम. त्याच्यामुळं तू काय झाली? आउट झाली. हा चला, जागी करतो. एक कप उचलला, आता 2 राहिले कप. हा, दुसरा कप उचलला. आता तुझ्याकडे फक्त 1 कप राहिलेला आहे. टाइमर अटक, लवकर अटक. झाली का रचना? नाही, त्यामुळं संपली. दोन कप उचलले, चुकलेले. इथं 5, तिकडे 3 आणि नंतर 2. प्रयत्न करतोय, बघूया. दोन कप उचलले का तर तुला एकच कप उचलायची संधी राहिली. बघा, आता हा जो क्रम आहे तो क्रम काय झाला? बिघडला. आपण परत काय करूया? हा क्रम व्यवस्थित करूया. ठीक आहे? हा, चला. आयुष प्रयत्न करणार. चला, एक कप उचललाय, आता दुसरा कप उचलतोयस, दुसरा कप उचललेला आहे. आता एकच कप तुझ्याकडे राहिलेला आहे, त्यामुळं नीट विचारपूर्वक कृती करायची. शाबास. म्हणजे मगाशी इकडं क्रम होता, तो पूर्ण क्रम उलट झाला. इथं शेवट होता. आयुष्य हे कप व्यवस्थित काय केलेले आहेत? जोडण्याचा प्रयत्न केलाय. तर हा जो खेळ होता तो बौद्धिक खेळ होता. या बौद्धिक खेळाचे काय फायदे होतात? तर आपली निरीक्षण शक्ती वाढते, आपल्यातली जिज्ञासू वृत्ती वाढते, एकमेकांशी सहकार्य करण्याची भावना वाढते. त्याचबरोबर आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्पर्धा राहत नाही, कारण प्रयत्न जो करेल तो याच्यामध्ये काय होईल? विजयी होईल. जो प्रयत्न करेल तो यशस्वी होईल. म्हणजे आपण काय करू शकतो? आपल्या बुद्धीच्या जोरावरती असे बौद्धिक खेळ जे आहे ते काय करू शकतो? आपण पूर्ण करू शकतो. संघभावना वाढीस लागते, याच्यामुळं
निरीक्षण शक्ती वाढलेली आहे. तर असे बरेच फायदे या बौद्धिक खेळामुळे आपल्याला होत असतात. ठीक आहे.